हाय, काय ग? अगं कुठेस तू? आता टीव्हीवर बातमी पाहिली. तू येतेस ना त्या रस्त्यावर नेहमीच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट झालाय? हो, ड्रायव्हरला गाडी व्यवस्थित चालवायला सांग आणि पोहोचलीस की फोन कर. हो हो, कळवते. बाय. दादा, गाडी जरा सावकाश चालवा. या रोडवर फार ऍक्सिडेंट्स होत आहे. हो मॅडम, काळजी करू नका. अपघाती क्षेत्र आलं की माझ्या मोबाईल मध्ये अलर्ट येतो. अलर्ट? कसला अलर्ट? सावधान, पुढे अपघाती क्षेत्र आहे, कृपया वाहनाचा वेग कमी करा. ठाणे आरटीओने ब्लॅक स्पॉट हे ॲप बनवलेलं आहे. त्यामध्ये अपघाती क्षेत्र जवळ आलं की असा अलर्ट येतो. यात महिलांच्या सुरक्षेसाठी 1091 हा इमर्जन्सी क्रमांक देण्यात आलेला आहे. गरज भासल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता. हे काय, लगेच डाउनलोड करते. जेवढ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण कमी झालेलं दिसून येत नाही. ब्लॅक स्पॉट ॲपचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही अपघाती क्षेत्राजवळ गेल्यास तो लगेच अलर्ट करतो, जेणेकरून ड्रायव्हर आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित करतो. प्रवाशांची सुरक्षा तसेच ड्रायव्हरची सुरक्षा हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट आहे. ठाणेकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी ब्लॅक स्पॉट ॲप आजच डाउनलोड करा. आरटीओ ठाणे मार्फत आपल्यासाठी एक खास व्हॉट्सअप सेवा सुरू करण्यात येत आहे. आपल्या वाहनाची कागदपत्र वैधता संपत आली असल्यास किंवा संपली असल्यास तुमच्या अधिकृत मोबाईलवर ठाणे आरटीओच्या व्हॉट्सअपद्वारे संदेश प्राप्त होणार आहे. संदेश प्राप्त होताच आपण आपल्या वाहनाची कागदपत्रांची वैधता अद्ययावत करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार नाही. सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. सदर सेवेची सविस्तर माहिती सोबतच्या व्हिडिओमध्ये देण्यात येत आहे. ठाणे आरटीओ घेऊन आलंय तुमच्यासाठी खास व्हॉट्सअप सेवा. आता वाहनाशी संबंधित परवाने आणि प्रमाणपत्र त्यांची मुदत संपण्याआधीच किंवा संपल्यानंतरही तुमच्या मोबाईलवर थेट मेसेज येणार आहे. हे मेसेज येतील आरटीओ ठाणे या क्रमांकावरून. यामध्ये खालील प्रमाणपत्रांचा समावेश आहे: वाहन परवाना, प्रदूषण तपासणी, वाहन फिटनेस, पर्यावरण कर, वाहन नोंदणी नूतनीकरण, ट्रेड सर्टिफिकेट, वाहन प्राधिकार पत्र आणि वाहन विमा. आता आरटीओचं कुठलंही काम राहणार नाही प्रलंबित. सगळं होईल सोपं, जलद आणि पारदर्शक. आजच या सेवेचा लाभ घ्या. परिवहन विभाग हा महाराष्ट्र शासनामार्फत वाहनांना लागू करण्यात आलेला मोटर वाहन कर वसूल करण्याचे काम करते. कर न भरलेल्या वाहनांना शोधणं आणि तो कर वसूल करणं हे परिवहन विभागासाठी एक आव्हानात्मक काम आहे. या बाबीचा विचार करून प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांच्यामार्फत टॅक्स डिफॉल्टर वाहनं शोधणं व त्यांचा कर वसूल करणं यासाठी एक AI प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील विविध टोल नाके यांच्या माध्यमातून मिळणारा फास्टॅगचा डाटा, विविध ठिकाणच्या CCTV मधून मिळणारा फुटेजचा डाटा हा AI प्रणालीमध्ये अपलोड केला जातो. त्या माध्यमातून टॅक्स डिफॉल्टर वाहनांचे क्रमांक शोधले जातात आणि त्याची एक यादी बनवली जाते. AI प्रणालीमधून शोधलेले वाहन क्रमांक टॅक्स डिफॉल्टर यादीशी जुळवून त्या वाहनांचा डेली ट्रॅक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होतो, ज्यामुळे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना अशी टॅक्स डिफॉल्टर वाहनं शोधणं सोपं जाईल.